चला मॅचला आपण सुरुवात करू. ऑफिशियल आमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वडू नवघर संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण पाठवायचे. गीता स्मृती वडू नवघर संघ आणि दुसऱ्या बाजूला अरब 11 हायवे दिवा असे दोन संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होईल आणि आता 5 षटकांची मॅच आपण पाहणार आहोत. नगरसेविका चषक 2026 चे पर्व आणि या पर्वात आपण पाहिलं तर आजचा दिवस क्रमांक 2 आणि पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडेल तसे आमच्या स्कोरर या ठिकाणी टाइम सेट करतील. लक्षात असू द्या टीम हायवे दिवे, कारण या सूचना खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला देण्यात येतात. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकावी लागतील. अन्यथा त्याही पेक्षा जास्त वेळ 1 ते 2 मिनिट जरी एक्स्ट्रा गेले तरी तुमचा एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज पियुष म्हात्रे, सलामीची जोडी केतन आणि त्याच्या साथीने श्याम. पहिला बॉल यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न बेडॉनला. चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एक या धाबेने श्री गणेशा होत असताना आपण पाहतो धावत संख्येचा पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट 1 या धावत संख्येने ओपनिंग करत असताना गोलंदाज पियुष म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात. पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेटने. हो यावेळेस आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक धावतात परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. खेळतो मैदानाच्या आतमध्ये गीता स्मृती वडू नवघर या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे. आयोजकांची सूचना येते कारण 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नाही आहे. या कारणास्तव आपण ही पेनल्टी त्यांना देतोय. लक्षात असू द्या कारण स्पर्धेचे काही नियम आहेत. जो संघ उशिरा दाखल होईल समोरच्या संघाला आपण डायरेक्ट टॉस विन देतो. त्यानंतर एक एक षटकं जशी एक एक संघ लेट होईल त्याला मात्र एक बॉलची पेनल्टी सुद्धा वाढत जाते. परंतु ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये आहे. त्या कारणास्तव आता 2 धाबांची पेनल्टी देण्यात आली आहे. गोलंदाज पियुष ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जज करतायत. चांगली जजमेंट करण होते डाऊन द बॉल आणि अगदी आपण पाहतोय सुंदररीत्या असेल त्यांनी टिपलाय. फलंदाज बाद. धक्का पहिला लागेल. गीता स्मृती वडू नवघर संघाला फलंदाज बाद. गणेश पाटील अगदी आपण पाहतो थोडीशी विश्रांती करतात. हरकत नाहीये कारण दुपारचं सत्र आहे. त्यांना माहिती आहे लंच ब्रेक. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर सिंगल आली आणि आता विकेट आली म्हणजे एकंदरीत धावा 6. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ओ यावेळी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाही आहे बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत या ठिकाणी एक मिळती धाव सिंगल. शांत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची मॅच चिंचपाडा आणि त्याला फाईट करेल प्रथमेश 11 धामोते. ओ जागा बनवण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल. फाईन लेग बीट होत आहेत आणि आता सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेट.
मिळतील धावा वडू नवघर संघाला 4. मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पंच काहीतरी सूचना करतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 1-11 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज टीम हायवे दिवे अरब 11 या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल हर्ष भोईर, निखिल अर्थातच बंटी मेहर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अरब 11 हायवे दिवे हर्ष भोईरला आपण पाहतो. षटक क्रमांक 2 P2 मध्ये आता गोलंदाज हर्षचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलाय. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय बदलापूरमध्ये आता या सीझनमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी दाखल झालाय. मागच्या सीझनमध्ये हायवे दिवे या संघाने अप्रतिम कामगिरी या बदलापूर शहरामध्ये केली होती आणि आता सध्या आपण पाहिलं तर ही पहिली मॅच त्याला जास्त वेळ घेतात. विनंती राहील तुमचा टायमिंग सेट आहे, लक्षात असू द्या. काउंटडाऊन चालू आहे. जास्त वेळ होतोय, लक्षात असू द्या. पहिला बॉल या वेळेस आपण पाहतोय हर्ष भोईरचा फटका खेळण्यासाठी भाग पाडले. थोडासा अंदाज चुकला होता परंतु अगदी आपण पाहतोय व्यवस्थित प्रॉपर पुन्हा एकदा अंदाज लावत असताना हा झेल त्या ठिकाणी टीपला क्षेत्ररक्षक प्रणयने फलंदाज होईल बाद. 1 विकेट डाऊन. असताना या ठिकाणी पहिला धक्का नाही तर हा दुसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. श्याम आणि आता सध्या उज्ज्वल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ हर्ष भोईर जसं आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आला. लेफ्ट आर्म सीबर गोलंदाज आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभावशाली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने हायवे दिवा या संघाचा राहिलेला आहे. एकविरा ग्रुप अरब 11 हायवे दिवा ही टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. टॉस जिंकल्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली की आम्ही फिल्डिंग करू. हो याच दरम्यान जबरदस्त चेंडू फुलर लेंथ संपर्क नाहीये. स्पॉट कडे पाहत बसतील उज्ज्वल. तोपर्यंत डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक. संघाची धाबत संख्या स्थिर पाहायला मिळेल. ती फक्त आणि फक्त केवळ 11 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. नगरसेविका चषक ही स्पर्धा तुम्ही खेळतायत. अप्रतिम 5 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त शृंखला तमाम ग्रामस्थ मंडळ जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड आणि जिजाऊ संस्था यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. हो अडव्या बॅटने क्रॉसबार स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडस फंबल क्रिकेट आणि
चौकार आला आणि या चौकाराने धावत संख्या आता रुंदिंगत होते. ओ या ठिकाणी आपण पाहतोय शॉट ऑफ गुड लेन पडल्यानंतर आपण पाहतो हलकासा बाहेर निघाला. अगदी आपण पाहतो नॅचरल थोडासा स्विंग पाहायला मिळाला हर्ष बोईरच्या या गोलंदाजीमध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 15 धावा. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाईन रीड केली आहे परंतु अगदी आपण पाहतो दुधारी अस्त्र बाहेर काढलं. संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू बॉडीवरती आदळतोय आणि शरीराचा वेध घेत असताना लेग बाईची एक सिंगल धाव मिळते आणि या सिंगलने संघाची धावत संख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. या सन्माननीय रुपेशजी राणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती राहील आपण या व्यासपीठामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नगरसेविका चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर वडू नवघर हा संघ जाऊन पोहोचलाय तो 2-16 वरती. त्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बरोबर 2:07 या ठिकाणी झालेले आहेत. गीता स्मृती वडू नवघर संघ सध्या पाहायला मिळतोय. या संघाचे पुरस्कर्ते भावे चौधरी यांनी हा संघ या ठिकाणी बांधलेला आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आरव 11 एकविरा ग्रुप हायवे दिवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर बंटी मेहर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पुरस्कर्ते देखील आम्हाला आनंद घेत आहेत. डॉट बॉल फुल टॉस बॉल यामुळे सॉन साइडला कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. स्क्वेअर लेगला तोपर्यंत मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलने संघाचा धावफलक पुढे जाईल. अगदी आपण पाहतोय थोडस शांत सुरुवात पाहायला मिळते. स्लो स्टडी हे समीकरणे मैदानाच्या आत संत वाहते इंद्राणी या पद्धतीने धावत संख्या हळूहळू 8च्या सरासरीने पुढे चालली आहे. गेअर चेंज करावा लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही संघ आहेत. ऑन साइडला वर स्टोक पिकअप स्टोक आपण पाहतोय. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तसा फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंद आई स्लॉट में उसे सीधा पार किया. पार्किंग प्लॉट में 6 रन. माहिती आहे कारण डीजे गणेश यांनी जे सॉन्ग लावलं आताच पाहुणं जेवलात का कारण आता त्यांचा जेवायचा टाइम झालेला आहे. ही पूर्व सूचना आमच्या ऑफिशियल टीमला त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. ही खासियत राहिली आहे डीजे गणेश मांगरुलकर यांची. षटकाराला धावा धावफलकावरती पुढे जातील 23 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज करण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला तोपर्यंत मिळेल एक सिंगल.
सद्यस्थिती आपण जर पाहिली तर षटकारानंतर एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. जितकी आक्रमकता तितकाच संयम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या धावफलकावरती 24 धाबा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेटने अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा, तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धाबत संख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच चिंचपाडा आणि त्याला फाईट करेल प्रथमेश 11 धामोते. असे दोन बलाढ्य संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. हो, चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतोय पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट लॉंग ऑफच्या मधोमध बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतील धाबा टीम वडू नवघर संघाला 4. तीन षटकांच्या समाप्तीनंतर गीता स्मृती वडू नवघर संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 बाद 28 वरती. अठ्ठावीस धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. आलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं नगरसेविका चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळेल. 5 मिनिटांमध्ये हे षटक टाकावं लागणार आहे. अगदी आपण पाहतो वेळेनुसार प्रॉपर आहेत. टीम आरव 11 हायवे दिवे, हर्ष भोईर यॉर्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर लाईनचा चेंडू आणि या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला, परंतु या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 1 धाव मिळणार आहे. बॅटिंग करत असताना बडू नवघर या संघाला फलंदाज बाद. हर्ष भोईरला तुम्ही पाहतायत अप्रतिम यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्यात त्याला संभ्रमात टाकलं बॅटरला आणि अगदी आपण पाहतो खोलवर टप्पाचा बॉल असला कारण ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनला ॲक्युरेट थ्रू फेकी आणि त्यानंतर नॉ स्ट्राईक एंडला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल 29. सध्या तरी धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. एका धावेची किंमत सध्या प्रत्येक संघाला ठाऊक आहे आणि ती 1 धाव या ठिकाणी घेण्यासाठी किती अतोनात प्रयत्न केले जात आहेत. चौथ्या षटकामध्ये हर्ष भोईरवरती पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली, ज्याने पॉवर प्ले 2 मध्ये 5 धावांची जी गोलंदाजी केली आहे, अप्रतिम जे षटक हाताळलंय तो हर्ष आता सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. 3ऱ्या धावेसाठी पलटलेत फलंदाज, होईल बाद. स्ट्राईक हवी होती परंतु या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक बॅटर आउट.
पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज रनआउट झाले. दुसऱ्या बॉलवरती तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज रनआउट झाले. असे एकंदरीत धावबाद दोन अगदी आपण पाहतो फलंदाज या षटकामध्ये पाहायला मिळाले. म्हणजे दोन सांघिक यश मिळाले. गोलंदाजी करत असताना एकविरा ग्रुप आरब 11 हायवे दिवे संघाला. संघाची धाबत संख्या प्रतिस्पर्धी टीम गीता स्मृती वडू नवघर 31 धाबा. शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळते. कुठेही चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत नाहीये. सध्या आपण पाहतो गेअर चेंज करावा लागणार आहे. वडू नवघर संघाला प्रतिस्पर्धी टीमला एक चांगलं मोठं टार्गेट तगडं आव्हान जर द्यायचं असेल तर इथून धाबा बनवाव्याच लागणार आहेत. जे बाटर मैदानावरती गिरीश यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉकहोलचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुल लेन संपर्क व्यवस्थित नाही परंतु ड्राईव्ह करण्यात आला. फक्त सन्मानजनक या ठिकाणी आपण पाहतो धाबत संख्या कुठेतरी बनवण्याचा प्रयत्न आहे असंच म्हणावं लागेल. कारण एक सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. चौकार षटकार आल्यानंतर धाबत संख्येचा वेग तुम्हाला प्रचंड वेगाने पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु हाताला चटका लागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश होते आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. लॉंग ऑनला क्लिअर केलंय. इट्स मॅक्सिमम. कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तोपर्यंत मिळेल एक सिंगल. हर्ष भुईरवरती देखील आक्रमण करण्यात आलं. षटकार त्यानंतर सिंगल. संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती 39 वरती जाऊन पोहोचली आहे. सिद्धू पाटील यांना देखील तुम्ही पाहणार आहात. सिद्धेश लॉंग ऑनला आपण पाहतोय त्याच्याकडून या चुका होणं अपेक्षित नव्हतं. हायवे दिवे संघाला एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे. विस्फोटक खेळाडू सध्या मिडल ऑर्डर मधून सिद्धेश पाटील हे नाव आवर्जून सर्वांच्या लक्षात राहील. समोर खेळलेत पुन्हा एकदा आपण पाहतोय 27 जर्सी क्रमांक सिद्धेश पाटील पुढे सरसावले. एकच धाव मिळणार आहे. संघाची धावत संख्या धावफलकावरती 1 पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर गीता स्मृती वडू नवघर हा संघ जाऊन पोहोचलाय तो 4 बाद 40 वरती. या आपण शेवटच्या अंतिम षटकाकडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेला आहे. अर्थातच संपूर्ण क्रिकेट करांसाठी उपयुक्त अशी गोष्ट सध्या आपण पाहतो 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून शशिकांत लोंगले यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जर त्यांच्या शॉपला तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर बदलापूर हेंद्रेपाडा या विभागात पश्चिममध्ये जाऊन आपण व्हिजिट करू शकता. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो 70-70 शॉप हे तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यावश्यक या ठिकाणी आपण पाहतो स्पोर्ट्स साहित्य तुम्हाला मिळेल कमी दरात. गोलंदाज रितेश राउंड विकेट.
यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक, डीप मध्ये प्रोटेक्शन देत आहेत. एका टप्प्याखेर बॉल अडवण्यात आलाय, तोपर्यंत मिळतील 2 धावा. या षटकामध्ये धावा यायला हव्या. खरं तर आपण पाहतो एका 2 मोठे फटकाले तर किमान 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम वडू नवघर हा संघ करेल या मॅच मध्ये, आणि तो करावाच लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी टीम हायवे दिवे. अगदी आपण पाहतो दोन्ही संघांना एकमेकांचा परिचय जरूर असेल. असे 2 ताकदवान टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 42 फुल टॉस बॉल. यावेळेस लॉफ्टी ड्राईव्ह गॅप मधून ढकललाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध जी दरी होती त्याला भेदून दुभागून बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा टीम वडू नवघर संघाला 4. तर नक्कीच आपण पाहतो हायवे दिवा संघ जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये आलेला आहे, मागच्या सीझनमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. एवन जोडीसाठी देखील 3 क्रमांक या संघाने पटकावून दिलेले आहेत. हे आम्ही देखील विसरू शकणार नाही आहेत. एक स्पर्धा दहिवलीची बाळू मुंडे यांची स्पर्धा, त्यानंतर समालोचक ट्रॉफी असेल ती आमची दस्तूर खुद्द राहुल चव्हाण सर आणि बॅडी एवन जोडी यांची असेल. आणि त्यानंतर जगदीश स्मृती माडकुलीची एक स्पर्धा देखील त्यांनी जिंकली आहे. अशा 3 ट्रॉफीज त्यांनी एवन जोडीला सुद्धा दिलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 5वं चालू आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार आणि आता लगेचच या ठिकाणी विकेट मिळतीये. गोलंदाजी करत असताना रितेशला फलंदाज बाद. या सन्मान्य अजयजी सोनावणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. उद्योजक आहेत, नामांकित, आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. खरं तर आज बंटी मेहर यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ही सपोर्ट सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. विकास मेहर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल वाईट बॉल. दीपराज बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. 47-47. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स अद्यापर्यंत पहिल्या डावातील. फुल टॉस बॉल. संपर्क होऊ शकला नाहीये. बॅट आणि बॉल अंपायर सिग्नल वाईट बॉल. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पंच दर्शवतात वाईट बॉल, आणि आता सलग 2 चेंडू या ठिकाणी स्वेअर पाहायला मिळालेत. 48 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बॅटर दीपराज. नॉन स्ट्राईक एंडला सलामीवीर फलंदाज घनश्याम आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी एकंदरीत 6वा लागेल. बॅटिंग करत असताना गीता स्मृती वडू नवघर संघाला फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झाला, आणि आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राकेश आलेत बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. जी पडझड पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये वडू नवघर संघाची. गीता स्मृती भावेश चौधरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. नुकताच आपण पाहिलं तर यांचं या ठिकाणी व्यासपीठामध्ये आगमन झालंय, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स शूज देण्यात आलेत. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. अनेक काही मान्यवरांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. हो चांगला स्ट्रोक.
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंग ऑफला या ठिकाणी फलंदाज होईल बाद. फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे विदाऊट OTP. फलंदाज बाद. शेवटचा बॉल ऑन अ हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. का बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेत गोलंदाज रितेशने. 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. आणि आता शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम वडू नवगर या मॅचमध्ये. गीता स्मृती वडू नवगर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला एकवेरा ग्रुप आरव 11 हायवे दिवे. हो, सफल उंकलण्याचा प्रयत्न, जागा बनवायची होती परंतु शेवटचा बॉल तो देखील राहिला गोलंदाजाच्या नावावरती. काचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं टार्गेट सेट झालंय टीम आरव 11 हायवे दिवा या संघासमोर. चला आपण नेक्स्ट मॅचचा राहुल सर टॉस करून घ्या. चिंचपाडा आणि प्रथमेश 11 धामोते. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चिंचपाडा संघाचा संघनायक आणि धामोते संघाचा संघनायक. चला या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. चिंचपाडा आणि प्रथमेश 11 धामोते या दोन टीम मध्ये टॉस आपण करणार आहोत. एक आकर्षक कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या आयोजकांच्या वतीनं. चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन या आपण रुपेशजी राणे या आपल्या शुभेच्छा आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हेमांगी ताई असा कॉल धामोतेचा आहे परंतु बंटी दादा या ठिकाणी आलेले आहेत. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकलाय चिंचपाडा संघाने, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. याच्या मागचं कारण आमच्याकडे बॅट्समन जास्त आहेत त्याच्यामुळं आणि बॉलिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे यावर्षी, तर आम्ही चेस करू. पनवेलवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनेक स्पर्धा मोठमोठ्या देवांश 11 चिंचपाडा या संघाने पाहिलेले आहेत. अनेक चढ उतार क्रिकेटमध्ये तुम्ही देखील पाहिलेले आहेत. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि या ग्राउंडवर आम्ही नेहमी खेळतो, त्याच्यामुळे आयोजकांचा धन्यवाद ते करता यामुळे इथे एंट्री दिली. धन्यवाद चिंचपाडा टीमचे कॅप्टन. या ठिकाणी नितीन आहेत. नितीन, टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय का असता? काय ना, मी पण क्षेत्ररक्षणात घेतला असता. आता बॅटिंग करायची आहे म्हणजे तुझ्या विरुद्ध निर्णय. अगदी आपण पाहतोय 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 55 ते 60 धावांचा प्रयत्न असेल. तू देखील रायगडमधूनच आणि या प्रतिस्पर्धी संघ देखील पनवेल तालुक्यातील आहे म्हणजे रायगडचा संघ आहे. या अगोदर कधी आमने सामने भेट नाही नाही झालेली आहे. काय सांगशील आता, काय स्ट्रॅटर्जी आहे? स्ट्रॅटर्जी काय नाही,
बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप मस्त आहे आणि खेळायला मजा येईल. ग्राउंड पण खूप छान आहे. धन्यवाद नितीन, तुला देखील विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ. या ठिकाणी अत्यंत चांगला सामना आपल्याला यानंतर सुद्धा पाहायला मिळणार आहे, परंतु त्याहीपेक्षा या ठिकाणी या मॅचकडे सर्वांचं लक्ष असेल, जिथे 48 धावा नुकताच खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनल्या गेल्यात आणि 49 धावांचं लक्ष असणार आहे. या आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया आवाज. या धावा चेस होतील की या धावा डिफेंड होतील, याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर राहुलजी चव्हाण. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. संघ खेळतोय मैदानावरती गीता स्मृती 11 वडू नवघर आणि त्यांच्या विरोधात आरव 11 आई एकविरा स्पोर्ट्स हायवे दिबा. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर नेहमीच आपण पाहतोय हायवे दिबा संघ बदलापूर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा दाखल होतो उल्लेखनीय कामगिरी त्यांची आपण पाहिली आहे आणि संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय निखिलजी मेहर. म्हटलं की नेहमीच नित्य 11 या दाबानं संघ बांधत असतात, परंतु आज आरब 11 नित्याचं शुभागमन झाले, तिचंही वेलकम आपण करू. खरं तर निखिलजी मेहर यांची प्रिन्सेस तुम्हाला पाहायला मिळेल, तिचंही वेलकम. क्रिकेटवरती तिचं देखील नितांत प्रेम आहे. त्यासोबत आमचे सर्व मित्र खरं तर आपण पाहतोय विकाजी मेहर यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अजयजी सोनावणे आपण देखील आलात, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय जिजाऊ संस्था व जयरमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. एक मोठी बॅच. स्पर्धेचे शिल्पकार बाळूशेठ बोराडे, नरेशजी गाडे, उमेशजी मेहर, मयूरजी मेहर, चंदू मेहर असतील, विकाजी मेहर असतील, याच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. 5 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी तर एरंदर गावाच्या नावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही पाहता एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. भिवंडी तालुक्यातील दोन ताकदवर संघ मैदानावरती खेळतात. एका बाजूला संघ खेळतोय आरब 11 हायवे दिबा, तर त्यांच्या विरोधात गीता स्मृती 11 बडू नवघर. टॉस जिंकला होता टीम हायवे दिबानं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम बडू नवघर संघाला आणि अखेर 48 धाबा इथे बनल्या गेल्या. 49 धाबाचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होतीये मैदानावरती, तुम्ही पाहताय करणच्या साथीनं सागर. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश्वास बोथ टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल गॅप शॉट सिलेक्शन, व्ही शेप मध्ये फटका घेतलाय आणि अखेर 2 धाबे एकपड्याचा प्रयत्न होतोय. भरदा वेगाने या 2 धाबेत एकपड्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. धीरज धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 1 तुम्ही पाहताय. गुरुदास तयार होतोय राईट मोड विकेट. पुढचा बॉल पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वगैरे बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत, कारण दोन्ही संघाचा खेळ आपण नेहमी जवळून पाहिलाय. कधी आपण पाहतोय खरं तर वडूनवगर संघ, तर कधी हायवे दिबा. एका तालुक्यातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे दोघांना एकमेकाचा खेळ माहिती आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे घडलंय काय? फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मी म्हणेन मोठा फटका खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न फसला आणि अखेर सिंगल भीतीये. करणला तुम्ही पाहताय आक्रमक पवित्रा नेहमी तो घेत असतो, परंतु या मॅचमध्ये चाचपडत बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं मैदानावरती सागर दाखल झाले. या मॅचमध्ये दोन्ही बॅटर नेहमी चांगला खेळ करतात, परंतु पिंट्या पाटीलला कसं विसरून चालेल. गोरेगावचं मैदान का बॅटिंग केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय आज थोडेसे इंजर्ड असल्यामुळे आज टीममध्ये नाही आहेत, परंतु सपोर्ट करण्यासाठी या मैदानावरती दाखल झाले. त्यांचंही आम्ही वेलकम करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बोलू तयार. पुढचा बॉल खेतला इनफिल्डच्या वरनं, क्षेत्ररक्षक पाठमोरा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. वाढ कॅच. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये धावत पळत असताना हा झेल स्वीकारला आणि अखेर सागरला इथून मैदान सोडावं लागेल. धक्का लागतो पहिला टीम हायवे दिवा संघाला. फलंदाज बाद. धक्का लागतोय पहिला. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये धावत असताना कोणी अंदाज देखील बांधला नसेल की हा झेल होऊ शकतो आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपला.
क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिले जो भरपूर वेगाने धावत पळत पोहोचला त्यानं चांगला जेल तिथे टिपला दीपराज होते आणि नाबाला साजेचा खेळ आता दीपराजचा तुम्हाला पार मिळेल या बॅचमध्ये. त्यामुळे तुम्ही पाहता एक मोठा धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. साहिल मैदानावरती दाखल होतोय. आरव 11 हायवे दिबा त्याच्या विरोधात गीता स्मृती 11 बडू नवघर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. 49 धाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये आणि त्या धाबा चेस करत असताना मी म्हणेन पहिला धक्का लवकर लागलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना या मॅचमध्ये बॉलिंग अटॅक चांगला पार मिळतोय टीम बडू नवघर संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज धुमाळ करतोय कमाल कारण त्याने 4 बॉलमध्ये आपण पाहतो 1 विकेट संपादित केली आहे. 3च धाबा त्याने खर्च केला त्यामुळे इथून बॉलिंग अटॅक चांगला पार मिळेल. आउट नंबर 1 म्हटलं की पॉवर प्ले ऑन आहे कारण 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर 2 ओव्हर पॉवर प्लेचे तुम्हाला पार मिळतील त्यामुळे सामना रंगेल या मॅचमध्ये. बॉलर तयार राईटम आउट द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार चौकार. चौकार येतोय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता टीमची टोटल पुढे सरकते स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील. फलकावरती जोडल्या जातात 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगला फटका तुम्हाला पार मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉलला फक्त पुश केलाय आणि त्यानंतर बॅट्समन देखील खुश झालाय. चौकार आलाय. बॉलर तयार हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न खेळाडू उपस्थित तू मैं आणि अखेर या मॅचची गोल्डन विकेट परतावा लागेल माघारी. करणला मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका टीम वडू नवघर संघाच्या विरोधात हायवे दिवा संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. सबसे कातिल सिद्धेश पाटील मैदानावरती दाखल झाले. या मॅचमध्ये अजून एक चांगला खेळाडू तुम्हाला पार मिळेल. हार्ड हिटर बॅटरसाठी ओळखला जातो. याच मैदानावरती 4 बॉल 4 षटकार ज्याच्या नावावरती येतो सिद्धेश आता मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु वडू नवघर नाव मोठं आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट चांगला खेळ आपण नेहमीच पाहिलाय परंतु या मॅचमध्ये आज बदलापुर के एक सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ. वडू नवघर बनाम तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय हायवे दिवा. या मॅचमध्ये इथून धाबा चेस होतील की रोखल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश आता दाखल होते. इथून कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती 49 धाबा चेस करत असताना संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल फक्त 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ज्या वेळेस आपण पाहिलं वडू नवघर संघ बॅटिंग करत होता 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं होतं धावफलक 16 या आकड्यावरती थांबलं होतं परंतु त्यानंतर टॉप गिअरवरती बॅटिंग आणि आता अखेर या पहिल्या ओव्हरमध्ये एकामागे एक धक्केच लागले. 2 फलंदाज आउट झालेत. करणच्या साथीनं सागरनं मैदान सोडले परंतु मैदानावरती साहिलच्या साथीनं सिद्धेश पाटील हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल दाखल होतोय. तर बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश
चला अधिकचा वेळ खर्च करू नका. वडू नवघर टीम वेळ जास्त जातोय. टायमर ऑन आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 5 ओव्हरसाठी आतमध्ये घ्यावा लागेल. लवकरात लवकर गेम ऑन करा. पहिलाच बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरदा वेगानं. बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे धावफलक आता थांबलाय. 7 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 2 खेळाडू आउट झालेत. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. संघ आरव 11 हायवे दिवा हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर धावा चेस करायचे आहेत 42. 42 धावा इथून मात्र चेस करायचे. चेंडू शिल्लक असतील 23. खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर चा वापर तुम्हाला पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड दांडी गुल केली आहे आणि अखेरीतून मात्र परतावा लागतोय. या मॅचची गोल्डन विकेट सिद्धेश पाटील बागठे बेवल्यान. मी कौतुक करेल ओमकारजी शेट्टी सर, व्हाईस ऑफ महाराष्ट्र, ज्यांच्या माध्यमातून आज वडू नवघर संघ आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. खास करून बाळूशेठ बोराडे यांच्या ते जबरची भीत रे. त्यामुळे या संघ आपण पाहतोय आज वाईल्ड कार्ड एंट्री खरं तर ओमकारजी शेट्टी सरांनी हा संघ पाठवलाय. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. दोन धाबा मी पेनल्टीच्या ऍड करतोय. त्यामुळे धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबाची पेनल्टी होती टीम वडू नवघरला, कारण 12वा खेळाडू जर्सीमध्ये नव्हता. त्यामुळे आपण त्या 2 धाबा ऍड केल्या. धावफलक 9. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे अजून एक डॉट बॉल. मॅचमध्ये कमबॅक करतोय संघ मात्रावरती खेळत असताना वडू नवघर. सलगचा आपण पाहतोय आता 3रा डॉट बॉल तुम्हाला पार बेल. संघ अडचणीत सापडलाय, परंतु अशा क्षणाला मी एकच बळेन संघ हायवे दिवाला यू ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछो इन चिड़ों से कैसा बनाती है आशियाना, ओबली तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, कारण क्रिकेटची लाईफलाईन. सिंगल डबल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकलाय. एक सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पूर्णपणे थांबलाय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबाची बॅट होती टीम वडू नवघर संघाला या मॅचमध्ये. त्यामुळे तुम्ही पाहताय आता एका धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती 10 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. खेळ संपन्न झाला. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना गोलंदाज गिरीश यावेळेला देखील लेग स्टिकचं थोडंसं बाहेर होतं. त्यामुळे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आणि धावफलक पुढे सरकतो. 1/11. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. प्रगती पथावरती असताना या मॅचमध्ये गिरीशला तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग तो करतोय. समोर हर्षला तुम्ही पाहताय स्टॅकिंग इनिंगवरती एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या मॅचमध्ये आता इथून धाबा खोऱ्यानं ओढावा लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोचलाय. फाईनलेगच्या खेळाडूने हा झेल टिपला. त्यामुळे इथून हर्षला देखील मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका टीम साहिलला मैदान सोडावं लागतंय. त्यामुळे हायवे दिवस संघाला अजून एक झटका. फलंदाज बाद.
शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. गिरीशला तुम्ही पाहता बॉल ट्रॅकवरती काय गोलंदाजी केली या मॅचमध्ये. पूर्णपणे कमबॅक तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय संघ पूर्णपणे आता अडचणीत सापडलाय, कारण 2 धाबा पॅनल्टीच्या होत्या. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक 2 ने पुढे सरकला. 11 धाबा आता स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. 9 धाबा इथे मात्र बॅटमधून आलेत. बरोबर तयार. राईटम राऊंड द विकेट. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 49 धाबा. इथून टार्गेट तेवढं मोठं नव्हतं. बिग हिट खेचला ऑन साईडला. फटका दमदार आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि सरळ हातामध्ये बॉल जाऊन विसावला. त्यामुळे अजून एक झटका लागतोय टीम हायवे दिवा संघाला. नवीन आलेला बॅटर तुम्ही पाहताय पियुष देखील मैदान सोडतोय. फलंदाज बाद. ती जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती धाबा. 11 धाबा. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे 11 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम हायवे दिबा. या संघानं इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम वडू नवगरला आणि आपण पाहतोय 48 धाबा इथे बनल्या. त्यानंतर चर्चा रंगली की इथून या धावा पुरेशा होतील का, आणि आता दाखवून दिल्या टीम वडू नवगरला देखील हो या धाबा पुरेशा आहेत. परंतु या बातमध्ये अजूनही पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण संघ खेळतोय मैदानावरती हायवे दिबा. एक काळ गाजवलाय. खरं तर खूप चांगली बॅटिंग नेहमीच केली आहे सिद्धेश पाटीलने, परंतु तो आऊट झालाय. आता त्याच्या नंतर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रणयला तुम्ही पाहताय यावेळेस स्टॅकिंग वरती तुम्हाला पाल मिळेल. प्रणयच्या साथीनं मैदानावरती हर्ष हा खेळाडू तुम्हाला पाल मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल गुरव संघाचा कॅप्टन दाखल झालाय. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार षटकार. हर्षच्या बॅटमधून हा षटकार आलाय. त्यामुळे अजूनही 32 धाबाची गरज आहे, कारण 18 बॉलमध्ये 38ची गरज होती. आता षटकार आलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 32 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. चला मॅच बॉल आलाय. 17 बॉल 32 धाबा. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 2 धाबा खर्च करत असताना 3 विकेट प्रस्थापित केला गोलंदाज गिरीशच्या माध्यमातून, आणि आता या बॅटमध्ये देखील कमबॅकच केलंय. पहिला बॉलवरती षटकार ठोकतोय हर्षच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे हा षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. उज्ज्वल गुरव संघाचा संघनायक बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं हवी तशी बॅटिंग झाली नाहीये, परंतु इथून आता गोलंदाजी चांगली करतोय या मॅचमध्ये उज्ज्वल. 2 चौकार आणि 2 सिंगल एकवटत असताना उज्ज्वल आऊट झाला होता पहिल्या डाबामध्ये, परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. या स्वागत तुमचं बदलापूर नगरीमध्ये हे सांगत असताना जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती ही स्पर्धा रंगतीये. जय जिजाऊ संस्था व जयरबान ग्रामस्थ मंडळ एरंजल आयोजित स्पर्धा पार मिळेल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला घनश्याम वेगानं पोहोचलेत बॉलवरती. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर इथे मिळते सिंगल.
सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 18 धाबा फलकापती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये आपण पाहतो 31 धाबाची गरज आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. एक मोठा फटका आपण पाहिलाय हर्षच्या बॅटमधून, त्यामुळे इथून धावफलक बेगाने पुढे सरकलोय, परंतु इथून या धाबा जमा करावा लागतील. बाळूशेठ बोराडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. त्यांच्या साथीने त्यांचे सहकारी मग सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेसाठी. नरेशजी गाडे असतील, त्यांच्यासोबत आपण पाहतोय त्यांचा पूर्ण मित्र परिवार. बरोबर तयार. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅट अंपायरच्या मधनं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बरोबर तयार. राईटबरोबर विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि केअर सलगचा आता दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे अजून एक डॉट बॉल कमबॅक करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये उज्ज्वल गुरव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. संघाचा संघनायक मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला असं वाटलं होतं, दबाव आहे, परंतु दबावाला जुगारून आता बॉलिंग करत असताना पुढचा बॉल अजून एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल तिथे टिपलाय आणि आता उज्ज्वल गुरव देखील सांगतोय कप्तान चला सिनातान, आणि अखेर अजून एक विकेट मिळतीये फर्दच बाद. शेवटचा बॉल बरोबर यार. पुश करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित, सिंगल मिळतीये. बारा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 30 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 30 धाबाची गरज आहे, कारण 19 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. बारा बॉल 30 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये 30 धाबा चेस करावं लागतील. संघाचे पुरस्कर्ते तुम्ही पाहताय निखिल शेठ मेहर यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बंटी मेहर यांच्या माध्यमातून आरब 11 हायवे दिवा हा संघ बाजारावरती खेळतोय. 49 धाबा चेस करायचे होते, मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडं छोटं आहे, परंतु वडू नावगर नाव मोठं आहे, परंतु हायवे दिवा संघ देखील कमी लेखून चालणार नाहीये. जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये हा संघ दाखल झालाय, एक ट्रॉफी त्यांनी जिंकली आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील यात मात्र शंका नाही आहे. जरी एकामागे एक बॅटर आउट गेलेत, परंतु आउट होत गेलेत, परंतु तरी देखील बदलावरती संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. साकेगिरीवरती बॅटर वेदांत, पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, स्विंग रमेश टप्पा पडला, बोट विकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. वेदांच्या साथीनं हर्षच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तोच हर्ष पदरावरती खेळतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. याच अनुषंगानं खेळ व्हायला हवा. कमबॅक करतोय गिरीश, खरं तर खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर डीजे गणेश गिरीश का गाणं सुनेगा हे संगीत देखील आपण ऐकलंय. राईट अमोर द विकेट ना. पुढचा बॉल यू मिस
आय विल डेफिनेटली हिट. मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली. फलंदाज बाद. दिल लिया ना दिया, दिल आया है अब गिरीश के ऊपर वडुनगर वालों का, क्योंकि क्या गेंदबाजी की है इस मुकाबले में. बरोबर यार गिरीश शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील लेग स्टिकच्या वरून बॉल चाललाय, त्यामुळे डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय गिरीशला तुम्ही पाहताय. खरं तर ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहिला असेल. प्रगतीपथावरती असताना काय गोलंदाजी केली, 3 विकेट त्याने संपादित केले, 2 धाबा खर्च केला. तोच गिरीश बॉलिंग टॅक पडते. आता सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक विकेट मिळते या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता गिरीशला गोलंदाजी करत असताना. या स्पर्धेमध्ये खरं तर मालिकावीरासाठी बाईक तुम्ही पाहताय आणि त्या बाईकचे धाबा आपण फक्त 3 मॅच साठी कव्हर करतोय, याची देखील आपण नोंद घ्यायची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉपी बॅक स्टाईलना फटका घेतला, एक सिंगल मेल. दुसरीचा प्रयत्न करतायत, 2 धाबा एक मिनिटाचा प्रयत्न, तू मे 2 धाबा मिळतील आणि अखेर 2च धाबावरती समाधान मानावं लागेल. हर्षला स्ट्राईक हवी होती मोठे फटके खेचण्यासाठी, परंतु इथून या 2 धाबा एकवटल्या आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने धावफलक तुम्ही पाहताय. आता टीमची टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती. आम्हाला बेदू माहिती देतील. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाबेजी चौधरी यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय. गीता स्मृती 11 बडू नवघर. बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साईडला खेचलाय, फटका चांगलाय, फाईन लेगला क्षेत्र मोकळं, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आणि धावफलक आता 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बाजमध्ये अजूनही आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 7 बॉल मध्ये 24 धावाची गरज. बरोबर यार गिरीश वरती आता आक्रमण चढवलाय, चौकार वसूल करतोय नवीन आलेला बॅटर. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न, अनुभव भरपूर आहे. खरं तर गोलंदाज गिरीशकडे, परंतु पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहता 49 धाबाचं टार्गेट होतं आणि 49 धाबा इथून चेस करत असताना धावफलक तुम्ही पाहता 26 या आकड्यावरती आता पोहोचलाय. त्यामुळे अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक, 23 धाबाची गरज. बरोबर यार हाफ ट्रॅकर बॉल लाईन ही देखील खराब आहे, त्यामुळे आपण पाहतोय आता एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 27 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 7 बॉल 22 धाबाची गरज आहे. एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा संजीवनी प्राप्त होईल टीम हायवे दिवा या संघासाठी. या मॅचमध्ये परंतु जर शेवटचा बॉल डॉट आला, एखादी विकेट मिळते तर कमबॅक करेल टीम बुलढाणा. बिग हिट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड केले गिरीशनं. त्यामुळे तुम्ही पाहताय आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 22 धाबाची गरज. खरं तर वेळ घेतलाय 4 ओव्हरसाठी, त्यामुळे आता एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. घनश्याम
बॉडी ट्रॅकवरती घनश्याम आता दाखल होतात. हर्षला तुम्ही पाहता या मॅचमध्ये 6 बॉल खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 22 धाबा चेस करावा लागतील. त्यामुळे आता शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल का हा प्रश्न आता उभा झालाय. दोन्ही संघ तुम्ही पाहताय भिवंडी तालुक्यातून दाखल झालेत. या मॅचमध्ये कमबॅक केले टीम वडीनगर संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला टॉप क्रिकेटवरती आता बॅटिंग करावी लागेल. हर्षला तुम्ही पाहता एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तोच खेळाडू तुम्हाला स्ट्रायकिंगवरती बाल मिळेल. तर त्याच्या विरोधात आता अनुभवाची शिदोरी घनश्याम मैदानावरती दाखल होतोय. चिंचपाडा संघ देखील दाखल होतोय. त्यांचे वेलकम. त्यांच्या विरोधात प्रथमेश धामोते हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. नेरळ भागातून धामोते. तर पनवेल तालुक्यातून तुम्ही पाहताय चिंचपाडा देवा शिरबन चिंचपाडा. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. सिंगल मेल दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकवटायचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाब्यातून एकवटा जातील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 29 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 5 बॉल 20 धाबाची गरज. या मॅचमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर बंटी शेट मेहर यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. 3000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल या मॅचमध्ये. परंतु फटके मोठे यायला हवेत. धावा यायला हव्यात. धावा कशाही येवत परंतु टीम हायवे दिवा संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. त्यामुळे या मॅचमध्ये इथून धावा यायला हव्यात. बॉलर तयार. राईट मोर द विकेट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती घनश्याम. बिग हिट खेतला ऑन साईडला. फटका चांगला स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु वारशी वार्तालाप करत असताना हवा के साथ घटके संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दंग मिळतील धावा 6. येतोय षटकार. मध्ये सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार भेटतील या मैदानावरती. एक क्रीडांगण असंच ही स्पर्धा अशीच इथे सामने रंगतात. आपण पाहिले शेवटच्या बॉलपर्यंत आता तुम्हाला हा सामना पार मिळेल यातील मात्र शंका नाहीये. कारण घनश्यामवरती आक्रमण चढवलंय. या मॅचमध्ये आता पाहायचं इतकंच आहे की पार्टीच्या 2 धाबा किती मॅटर करतील. टीम वडूनगर संघासाठी 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धाबाची गरज या मॅचमध्ये. पुन्हा एकदा घनश्याम बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते तर समोर बॅट्समन हर्ष. अजून एक चांगला फटका. मिड विकेटला गॅप मोठा नाही. धावांचा तोडता. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गॅप मधून फरार. येतोय चौकार. आता कालमंत्र देण्यासाठी खेळाडू पोहोचतोय घनश्यामकडे. तुम्ही पाहता या बादमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. 10 धाबाची गरज आहे. 22 धाबा इथून चेस करायच्या होत्या शेवटच्या 6 बॉलमध्ये परंतु अक्षरशः तुटून पडलाय. मी म्हणेन बॅट्समन हर्षच्या बॅटमधून एक चौकार तर एक षटकार आणि एक दुहेरी धाव तुम्हाला पार मिळेल. 12 धाबा धावफलकावरती आता जोडल्या जातील या शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 10 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. बॉलर तयार. घनश्यामवरती आक्रमण चढवलाय. या बळीला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न आणि अखेर सिंगल भीतीये आणि सिंगल वरती थांबावं लागेल. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ शिल्लक. 9 धाबाची गरज. बॅच ऑन. मॅच शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. या बादमध्ये 9 धाबा इथून चेस करावा लागतील. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतो तर पुन्हा एकदा सामना शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतायत. मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत चांगला पार मिळतोय. या मॅचमध्ये मी आधीच पडलो होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु वडूनगर नाव मोठं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बदलापूर लक्की आहे. टीम हायवे दिवा या संघासाठी देखील हेही विसरून चालणार नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्न करतायत. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पार मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे तुम्ही पाहताय आता 2 बॉल 8 धाबाची गर्दी. या मॅचमध्ये सामना रंगतोय.
हो रंगलाच पाहिजे. दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. काय सामना रंगतोय मैदानावरती. 6 बॉल 22ची गरज असताना शेवटचे 2 बॉल 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतात. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती काही सकारात्मक देण्यासाठी खेळाडू पोहोचतोय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. रास्ताच नाहीये कारण इथून आपण पाहतोय 2 बॉल 8 धाबा. तर इथून सुपर ओव्हर नाहीये त्यामुळे इथून धाबा चेस करावा लागतील. 2 बॉल मध्ये 8 धाबा इथून मात्र बनवायचे आहेत या मॅच मध्ये. त्यामुळे आता गोलंदाज तयार घनश्याम. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. गोलंदाज हसलाय. घनश्याम पोहोचलाय का पाहावं लागेल. हाताला ब्रश करून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये 2 धाबा एक पडत जातील. त्यामुळे आता सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि एका बॉल मध्ये आता 6 धाबाची गरज आहे. शेवटच्या 1 बॉल मध्ये 6 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. या बात मध्ये शेवटचे 6 बॉल 22ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 6 धाबाची गरज आहे. निखिलजी सुभाष मेहर यांच्याकडून जर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल बॅट्समन हर्षला या मॅच मध्ये. कारण 1 बॉल मध्ये आपण पाहतोय आता 6 धाबाची गरज आहे. 1 बॉल 6 धाबाची गरज. सामना रंगतोय हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग दाखल झालेत या मॅच मध्ये. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. धडधड आणि धडधड तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल आणि 6 धाबाची गरज या मॅच मध्ये. त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती षटकार येणार की धाबा इथून रोखल्या जातील या मॅच मध्ये. आपण पाहतोय एका बॉल साठी खरं तर आपण पाहतोय 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल जर षटकार आला. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत आणि या साऱ्या गोष्टी जर तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडताय आणि 4 अक्षराची मेहनत जर मैदानावरती केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर यह जग हंसता है वही तो इतिहास रचता है. सामना आवडला असेल तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. शेवटचा 1 बॉल 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार घनश्याम. समोर हर्ष. 1 बॉल 6 धाब्याची गरज असताना सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम आरव 11 हायवे दिवा संघानं. अभिनंदन टीम हायवे दिवा. तर हार्ड लक टीम गीता स्मृती 11 वडू नवघर. आणि आता 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बॅटिंग करत असताना संघ तुम्ही पाहता हायवे दिवा.